Good evening. So, in the first lecture, we had discussed various problems regarding the combination of registers. Fine. I think we have taken one example for your homework, and today these things we are going to study in very details. Fine. So these are the complex circuits which we have to understand and solve. Fine. So we taken one example. Example असं होतं बेटा व्यवस्थित बघा. Point A आणि point B. इथं रेजिस्टन्स मला वाटतं 2R घेतला होता. इथं 2R आहे. रेजिस्टन्स हियर इज R आणि इथं काहीतरी रेजिस्टन्स होता 4R. फाइन. नाउ जेव्हा आपण या क्वेश्चन बद्दल डिस्कस करतोय, द प्रॉब्लेम इज दॅट आता जे विद्यार्थी 11th मध्ये व्हिटस्टोन ब्रिज नेटवर्क स्टडी केलेले आहेत ते मला सांगतील सर बेसिक व्हिटस्टोन ब्रिज आहे, बॅलन्स ब्रिज आहे, R1/R2 इज इक्वल टू R3/R4 ने क्वेश्चन इझिली सॉल्व होत आहे. ॲब्सोल्युटली करेक्ट, त्यांना ते येऊन जातं. बट दोज स्टुडंट्स हू हॅव नॉट स्टडीड क्लास 11th, ज्यांना व्हिटस्टोन ब्रिज काय आहे हे माहीत नाही आहे, फॉर देम it will be very difficult to simplify or solve this particular circuit. आता प्रॉब्लेम काय होतो बेटा, लास्ट क्वेश्चन सारखा आपण जेव्हा याला एक बॅटरी कनेक्ट करतोय, एक DC बॅटरी आपण कनेक्ट केली जी या सर्किटमध्ये करंट सप्लाय करणार आहे. दिस इज पॉझिटिव्ह, दिस इज निगेटिव्ह. करंट I इथून फ्लो झालं. आता जेवढ्या रस्त्यामध्ये करंट डिवाइड होत आहे, those many paths in which current is divided, we say them to be in parallel. आता प्रॉब्लेम असा होतोय, सर मला इथं बघताना हे दोन सिरीज दिसत आहेत, हे दोन सिरीज दिसतात, बट बिकॉज ऑफ दिस 4R रेजिस्टन्स वी कॅनॉट से दे आर इन सिरीज, है ना. पण इथून जर बघितलं सर हे करंट इथं I1 येणार आहे, इथं करंट I2 येणार आहे, मग पुढे हे करंट इथं जाईल, कुठं जाणार आहे. दोज आर दी प्रॉब्लेम्स इन सॉल्विंग दिस पर्टिक्युलर केस, है ना. आता याला जर सोडवायचं असेल तर आपल्याला काहीतरी वेगळी मेथड यूज करायला लागेल. सो टू सॉल्व सच टाइप ऑफ सर्किट्स, आता प्रत्येक वेळेस यू डोंट हॅव व्हिटस्टोन ब्रिज नेटवर्क इन सच टाइप ऑफ सर्किट्स, है ना. प्रत्येक वेळी असं राहणार नाहीये की इथं व्हिटस्टोन ब्रिज नेटवर्कच आहे, है ना. देयर विल बी डिफरंट टाइप ऑफ कॉम्प्लेक्स सर्किट्स विच आर देयर. नाव अशा टाइपच्या क्वेश्चनला सॉल्व करण्यासाठी देर आर बेसिक मेथड विच इज कॉल्ड एज मेथड ऑफ सिमेट्री, है ना. तर बेसिकली दोन टाइपच्या सिमेट्रीज आपण डिस्कस करणार आहे बेटा, है ना. सो व्हॉट आर दोज टू टाइप ऑफ सिमेट्रीज. द फर्स्ट सिमेट्री येणार आहे, एक तर आपण त्याला म्हणतोय मिरर सिमेट्री और वर्टिकल सिमेट्री. याला म्हणतोय आपण मिरर सिमेट्री और वी कॉल दिस ॲज वर्टिकल सिमेट्री. फाइन. आणि सेकंड टाइप ऑफ जी सिमेट्री आपण डिस्कस करणार आहे आज, दॅट इज नथिंग बट याला एक तर म्हणतो आपण फोल्डिंग सिमेट्री, फोल्डिंग, और याला म्हणतो आपण पॅरलल सिमेट्री, है ना. तर वी आर गोइंग टू डिस्कस बोथ टाइप ऑफ दी सिमेट्रीज, हाउ टू आइडेंटिफाई हाउ which question belongs to which type of symmetry, and solving that type of things are the things which we are going to discuss today. Fine. Now if we have to discuss all those things, then let us redraw the circuit again. Fine. And we will discuss all the things very nicely. Now concentrate. We are having a question in which we are given a Wheatstone network, एक basic complex circuit दिलेला आहे, ज्याच्यामध्ये A आणि B च्या अक्रॉस मध्ये we have to find the equivalent resistance. This is point A and this is point B. Fine. Now इथं resistance आहे 2R, इथं resistance आहे 2R, here it is 4R, इथं आहे R आणि इथं R घेतलेला आहे. फाइन. नाउ याला आपण काय कनेक्ट केलं बेटा, वी हॅव कनेक्टेड अ बॅटरी अक्रॉस दिस पर्टिक्युलर सर्किट. या सर्किटच्या अक्रॉस मध्ये बॅटरी कनेक्ट केलेली आहे अँड वी आर गोइंग टू सॉल्व दिस पर्टिक्युलर केस. आता हा जो क्वेश्चन आहे तो आपण सॉल्व करणार आहे युजिंग मिरर सिमेट्री और वर्टिकल सिमेट्री. याला आपण सॉल्व करतोय युजिंग मिरर सिमेट्री. फाइन. आता मिरर सिमेट्री म्हणजे काय, ज्या दोन पॉइंट्सच्या अक्रॉस मध्ये मला रेजिस्टन्स काढायचा,
ए आणि बीच्या अक्रॉसमध्ये मला आर इक्विव्हॅलंट काढायचा आहे, तर त्या दोन पॉईंट्सच्या परपेंडिक्युलरली मला एक मिरर आहे असं अज्युम करायला लागेल. सो वी आर गोइंग टू अज्युम अ मिरर ॲट दिस पर्टिक्युलर पॉईंट, है ना. आता मिररमध्ये काय होणार बेटा, व्यवस्थित बघा, याला इथंच मिरर मी का घेतला आहे, कारण याचीच इमेज राईट साईडला मला दिसते आहे. या 2R ची इमेज मला राईट साईडला भेटली 2R मध्ये, है ना. एक्झॅक्टली, व्हेरी गुड, नाईस. ही इमेज मला या साईडला दिसते किंवा सायमल्टेनियसली इकडची इमेज इकडे दिसते, इकडची इमेज इकडे दिसते. नाव व्हॉट इज गोइंग टू हॅपन इन दिस केस, अशा केसमध्ये काय होतं बेटा बघा, जेव्हा हे करंट इथून आलं, इथं डिस्ट्रीब्यूट झालं, इथं करंट असणार आहे I1, इथं करंट असणार आहे I2, है ना. तर हे जेव्हा या मिररमधून आपण या साईडला बघतोय तेव्हा इथं करंट असणार आहे I1 आणि इथं करंट येणार आहे I2. आता जेव्हा मी हे म्हणतोय तेव्हा एक गोष्ट व्हेरी क्लिअर झाली. व्हॉट इज द थिंग विच इज क्लिअर, when the current is coming from this, it is not getting divided in this particular branch. Fine. Directly हे करंट I1 इथं आलं आणि इथे वापस बॅटरीकडे गेलेलं आहे. फाइन. लाइकवाइज हे जे I2 करंट आहे, इट इज नॉट गेटिंग ट्रान्सफर्ड इन दिस पर्टिक्युलर ब्रांच. आता या ब्रांचमध्ये करंट ट्रान्सफर होत नाहीये, ते डायरेक्टली कुठं आलेलं आहे, इट इज इन दिस पर्टिक्युलर, है ना. इथं ब्रांच आपण रिव्हर्स केली होती, दिस इज I2. फाइन. हे जे करंट I2 आलेलं आहे ते डायरेक्टली बॅटरीकडे या पाथमधून फ्लो झालेलं आहे. फाइन. दॅट मीन्स I1 हे इकडे येत आहे, I2 हे इथे येत आहे, म्हणजेच दिस रेजिस्टन्स इज ऑफ नो यूज इन द सर्किट. म्हणजे काय, या पॉईंटच्या अक्रॉसमध्ये आणि या पॉईंटच्या अक्रॉसमध्ये पोटेन्शियल डिफरन्स 0 आहे. म्हणजे इथं असलेला पोटेन्शियल इथं असलेला पोटेन्शियल सेम आहे. सो व्हॉट इज द थिंग, सर्किट बिकम्स व्हेरी सिम्पल. हा रेजिस्टन्स नेग्लिजिबल झाला. आता काय होणार आहे, वी जस्ट हॅव टू रीड्रॉ दी सर्किट. जेव्हा सर्किटला आपण रीड्रॉ केलं आहे, वी हॅव ओनली 4 रजिस्टर्स नाव अक्रॉस पॉइंट्स A अँड B. इथं 2R, इथं 2R आहे, हे R आणि हे R. हे दोन सिरीज आहेत, हे दोन सिरीज आहेत, एकमेकांशी ते कसे आहेत, पॅरलल आहेत. फाइन. सो व्हॉट इज द सर्किट, अक्रॉस पॉइंट A अँड B, अक्रॉस पॉइंट A अँड B इथं मला 2 रजिस्टर्स भेटलेले आहेत जे अशा पद्धतीने कनेक्टेड आहेत. इथं आहे टोटल 2 + 2 4R आणि इथं झालेलं आहे R + R 2R, है ना. याला सिम्प्लिफाय जर आपण केलं तर काय होणार आहे, दिस टोटल विल बी R इक्विव्हॅलंट विल बी इक्वल टू 4R इंटू 2R अपॉन 4R + 2R, है ना. याला सिम्प्लिफाय करू बेटा, व्यवस्थित बघा काय येणार आहे, दिस बिकम्स 8R² divided by 6R. This gets cancelled out and the constant answer is 4/3R. That is the equivalent resistance across this particular branch. याला तुम्ही Wheatstone bridge network ने सोडू शकता. Those who don't know Wheatstone bridge network, they can use this mirror symmetry. Mirror symmetry मध्ये आपण काय केलं, हे जे आयडेंटिकल इमेजेस आहेत त्याच्या अक्रॉसमध्ये, म्हणजे ज्या 2 पॉईंट्सच्या मध्ये मला रेजिस्टन्स काढायचे आहे त्याच्या परपेंडिक्युलरली आपण एक मिरर प्लेस केला. मिरर इमेज लेफ्टची राईटला दिसते आहे. सो व्हॉट इज हॅपनिंग, हे जे करंट आहे इथं ते डायरेक्टली इथं ट्रान्सफर होते, म्हणजे या पाथमधून फ्लो होत आहे. इट इज नॉट गेटिंग डिस्ट्रीब्युटेड इन दिस पर्टिक्युलर ब्रांच. सेम वे हे जे I2 करंट आहे ते वरती जात नाही आहे, हे डायरेक्टली या पाथमध्ये फ्लो होत आहे. Fine. So let us solve one more such type of example. First of all, you can pause the video and copy the example. है ना. Next type discuss करूया, you will get all the things very clear. Now, next question जेव्हा आपण बघतोय, next question आपण discuss करूया बेटा. Let us take one more circuit. इथं पण आपण mirror symmetry use करून solve करणार आहे. So the next circuit will be of similar kind, which is a complex circuit, and we have to simplify this particular circuit and find the equivalent resistance across points A and point B. तर हे सर्किट आहे. Let us say all the values of resistors are same values, that is R, है ना. सगळ्या रेजिस्टन्सच्या व्हॅल्यूज एक्झॅक्टली R अशा घेतलेल्या आहेत आपण. आता ह्या R व्हॅल्यूज ज्या आपण कन्सिडर केल्या आहेत
परत प्रॉब्लेम काय होते बघा इथं, जेव्हा आपण इथं बॅटरी कनेक्ट करतोय, वी आर कनेक्टिंग अ बॅटरी अक्रॉस दिस पर्टिक्युलर ब्रँच. जेव्हा ही बॅटरी आपण कनेक्ट करतोय, परत मला हे लक्षात येत नाहीये की हे जे करंट इथून जाईल हे इथं पण जाणार आहे I1, हे इथं करंट जाईल हे असणार आहे I2, हे इथं करंट जाईल हे असेल I3 है ना. I1, I2, I3, 3 paths are there, the current gets distributed in all the 3 paths. आता प्रॉब्लेम काय, हे I1 कुठं जाणार आहे, I2 कुठं जाणार आणि I3 कुठं जाणार आहे हे आपल्या लक्षात येत नाहीये. सो अशा क्वेश्चन्सला सॉल्व्ह करण्यासाठी परत आपण काय करणार आहे, वी आर गोइंग टू यूज अ सिमेट्री दॅट इज मिरर सिमेट्री आहे ना. तर इथं मिरर सिमेट्री कशी यूज करतो आपण, हे दोन पॉईंट्स ए बी आहेत, याच्या परपेंडिक्युलरली आपण मिरर प्लेस केला आहे असं अज्युम करूया. जेव्हा मी असा मिरर प्लेस केला, अज्युम केलं, इथं काय होतं बघा बेटा व्यवस्थित, ही आर इथं इमेज आली, या आरची इमेज इथं आली आणि या आरची इमेज इथं आलेली आहे ना. आता पुढे काय झालं, जेव्हा हे करंट इथं I1 असं आलेलं आहे, हे करंट इथं I2 आहे आणि हे करंट जेव्हा इथं I3 असं भेटलंय मला, नाव द मिरर इमेज ऑफ दिस करंट विल बी प्रेझेंटेड दिस साइड, म्हणजे हे I1 मला इथं भेटणार आहे, याची मिरर इमेज मला इथं भेटली, दॅट इज दिस इज द I2 करंट. I3 करंटची मिरर इमेज मला इथं भेटलेली आहे, म्हणजेच काय, हे करंट इथून या पाथमध्ये डिवाइड होत नाहीये. दिस करंट I1 इज टोटली पासिंग इन दिस पर्टिक्युलर ब्रँच. लाईकवाईज हे I2 करंट काय होतं बेटा, इथून स्ट्रेट पाथमध्ये फ्लो होत आहे आणि हे I3 करंट इट इज फ्लोइंग इन दिस पर्टिक्युलर पाथ टुवर्ड्स द अदर साइड है ना. आता जेव्हा सर्किट रीड्रॉ करतो आपण, तेव्हा आपल्या लक्षात येणार आहे सिम्प्लिफिकेशन. द बेसिक सर्किट इज व्हेरी सिम्पल. असे रजिस्टर्स दिलेले आहेत आपल्याला, है ना. हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे. व्यवस्थित बघा काय होतं बेटा, इथं पॉइंट जेव्हा घेतो मी, हा रेजिस्टन्स सर्किटमध्ये येणार नाहीये आणि हा रेजिस्टन्स सर्किटमध्ये येणार नाहीये, कारण तिथं करंटच फ्लो होत नाहीये. करंट फ्लो होत नाही म्हणजे तो रेजिस्टन्स सर्किटमध्ये ॲड होणारच नाहीये. इट इज ॲज इफ द रेजिस्टन्स इज नॉट प्रेझेंट देअर. म्हणजे मी काय करू शकतोय, हा जो रेजिस्टन्स आहे इथं, दॅट रेजिस्टन्स वी कॅन से दॅट इट इज नॉट प्रेझेंट इन दिस पर्टिक्युलर ब्रँच. फाईन. म्हणजे आपली सर्किट टोटल किती झालं सर्किट बेटा, वी आर हॅव्हिंग द सर्किट विच इज इक्विव्हॅलेंट टू दिस. है ना. दॅट मीन्स इथं एक आर आहे, इथं एक आर आहे, इथं एक आर, इथं एक आर, इथं आर आणि हे आर. सो द बेसिक थिंग इज दॅट वॉट एव्हर दी रजिस्टर्स आर देअर, हे सगळे रजिस्टर्स फक्त या पद्धतीनं स्टोर्ड असतील. नाव इट इज व्हेरी इझी टू सॉल्व. वॉट वी कॅन से दॅट these two are in series, these two are in series and these two registers are in series combination है ना. आता काय होणार बेटा, तीन रजिस्टर्स कॉम्बिनेशन आहेत पॅरलल मध्ये. आपण याला सिम्प्लिफाय करू शकतोय. काय होणार आहे, हे तीन ब्रांचेस आहेत, असे तीन रजिस्टर्स मला भेटले जे की सिरीज कॉम्बिनेशन मध्ये होते एकमेकांना. हे सिरीज कॉम्बिनेशन काय झालं, R प्लस R. इथं आलं आन्सर आपलं 2R, हे आन्सर आलं 2R आणि हे आन्सर आलं आपलं 2R. फाईन. So what is the value we are having here? This is A and this is B. The equivalent resistance काय आला, this will be in parallel combination. The R equivalent becomes equal to 2R by 3 है ना. तर मी कसं सिम्प्लिफाय केलं, यू हॅव टू अंडरस्टँड. याला व्यवस्थित सिम्प्लिफाय करण्यासाठी आपण काय घेतोय, 1/RP इज इक्वल टू 1/2R प्लस 1/2R प्लस 1/2R है ना. याला काय केलं बेटा आपण, हे 1/RP इज इक्वल टू 3/2R. यालाच आपण काय म्हणू शकतोय, वी कॅन से दॅट द RP रेजिस्टन्स इज नथिंग बट 2R/3. जेव्हा सेम व्हॅल्यूचे रजिस्टर्स असणार आहेत, n ब्रांचेसमध्ये असणार आहेत, वी से दॅट इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स, असं एक इक्वेशन असतं ना, दॅट इज R/n. आता इथं n किती आहे बेटा आपल्याकडे, 3 आहे ना. जर इथं माझ्याकडे फक्त 2च रेजिस्टन्स असते, असे हे 2R आणि हे 2R असे 2च रेजिस्टन्स जर असते, तर मी काय लिहिलं असतं इथं, R/n. R किती आहे, 2R आहे, n किती आहे, 2 आहे. तर आपण इथं आन्सर काय लिहिलं असतं, R इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू 2R/n किती आहे, 2. म्हणून आपण डायरेक्टली यालाच आपण डायरेक्टली काय लिहू शकतोय, अकॉर्डिंग टू इक्वेशन R/n याला काय लिहू शकतो आपण, हे 2R, n किती आहे, 1, 2 आणि 3, ब्रांचेस 3 आहेत, सो इट इज 2R/3. हे शॉर्टकट इक्वेशन म्हणून तुम्ही घेऊ शकता.
फाईन. सो बेसिकली व्हॉट इज द केस, जेव्हा असे काही कॉम्प्लेक्स सर्किट्स मला मिळतात त्या केसमध्ये मी मिरर सिमेट्री यूज करून हे क्वेश्चन्स सॉल्व्ह करू शकतोय. मिरर सिमेट्री कुठे घेत असतो आपण? मिरर सिमेट्री ज्या 2 पॉईंटच्या अक्रॉसमध्ये मला रेजिस्टन्स काढायचा आहे त्याच्या एक्झॅक्टली परपेंडिक्युलर ठेवू शकतोय. आता उगाच कुठेही मिरर ठेवू शकत नाही आपण. मिरर कधी ठेवू शकतोय? नाही तर कुठेही मिरर ठेवाल तुम्ही, दॅट इज नॉट अलाउड. वेअर वी कॅन कीप द मिरर? इफ आय हॅव equivalent resistors present on the left as well as the right side of the concerned diagram or the concerned circuit, है ना. आता जर इथं रेजिस्टन्स माझ्याकडे 2R असता, इथं 3R आहे, तर या केसमध्ये मी ही मिरर सिमेट्री यूज करू शकत नाही. द सेम व्हॅल्यूज अवेलेबल असतील आपल्याकडे, ओनली इन दॅट केस वी कॅन यूज दिस मिरर सिमेट्री. फाईन. नाव लेट अस डिस्कस द नेक्स्ट टाइप ऑफ एक्झाम्पल. फाईन. याच केसमध्ये अजून एक एक्झाम्पल आपण डिस्कस करूया, दॅट इज क्वेश्चन नंबर 3. फाईन. आता एक्झाम्पल घेऊया आपण आता व्यवस्थितपणे. येस, वी कॅन टेक दिस एक्झाम्पल. हे मी असं होप करेन की यू पीपल विल सॉल्व दिस एक्झाम्पल. ॲटलीस्ट यू शुड ट्राय सॉल्विंग दिस पर्टिक्युलर केस. Let me see how many of you can solve and get the concerned answer which is expected for you people to get. अजून कोणा लोकांना पाहिजे असेल सर एवढे एक सॉल्व करून द्या, पुढचं आम्ही सॉल्व करतो, सो दे कॅन फॉलो द वॉट एवर स्टेप्स वी आर गोइंग टू फॉलो, है ना. लेट अस अज्यूम दॅट ऑल दी रजिस्टर व्हॅल्यूज आर सेम व्हॅल्यूज आर, है ना. हे सगळे रजिस्टर्स आपण काय म्हणूया की आर व्हॅल्यूचे रजिस्टर्स आहेत. फाईन. आता परत काय होणार आहे, इथं आपण जर अशी बॅटरी कनेक्ट केली, इथं जर मी बॅटरी कनेक्ट केली, मला असा प्रॉब्लेम होणार आहे की इथून जे करंट चाललंय सर, इथं I1 करंट आहे, इथं I2 करंट आहे. आता हे I1 इकडं जाईल की हे I2 इथं येईल, हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. अगेन इन सच केस व्हॉट वी डू, या 2 पॉईंटच्या अक्रॉसमध्ये मी सर्किट व्यवस्थित ऑब्झर्व केलं, मला सिमिलॅरिटीज दिसत आहेत, सो वी आर गोइंग टू यूज अ मिरर प्लेस्ड ॲट दिस पर्टिक्युलर पॉईंट, है ना. परत मी याला काय करतोय, वी आर यूजिंग अ मिरर सिमेट्री. आता ही मिरर सिमेट्री यूज करतोय बघा. आरचा कॉपी इथं आहे, या आरची कॉपी इथं आहे, या आरची कॉपी इथं आहे, या आरची कॉपी इथं अवेलेबल आहे. आता काय होणार आहे, हा मिरर ठेवलेला आहे ना इथं व्यवस्थितपणे आपण, तर हे इमेजेस इथं मिळतात. म्हणजे काय होईल, व्हॉट एव्हर दी करंट इज फ्लोईंग फ्रॉम दिस पर्टिक्युलर ब्रांच, हे मला कॉपी इथं मिळणार आहे. हे I1 झालं आणि ही I2 ची कॉपी मला इथं अशी भेटलेली आहे. फाईन. So this I2 current whatever is there, it is going here and it is coming back from this particular point. म्हणजेच काय होतं बेटा बघा, हे जे I1 आहे हे इथं डिस्ट्रीब्यूट होत नाहीये आणि हे I2 इकडे येत नाहीये. म्हणजे हे जे जंक्शन आहे हे आता काय होणार आहे, दिस पर्टिक्युलर जंक्शन वॉट एव्हर इज दॅट, हे जे आपल्याकडे जंक्शन होतं इथं व्यवस्थितपणे, हे जंक्शन काय होणार आहे आपल्याकडे इथं, हे ब्रेक होणार आहे. तर हे जंक्शन ब्रेक कसं होत आहे व्यवस्थितपणे बघा. परत सर्किट आपण रीड्रॉ करणार आहे. This particular circuit, we are going to redraw the circuit and understand how are we going to solve this particular case. है ना. इथं पॉइंट A दिलेला आहे आणि इथं पॉइंट आहे B. बघा काय होतं, हा जो पॉइंट आपण त्यांनी सांगितला आहे हा ब्रेक होणार आहे, म्हणजे इथं करंट फ्लो होतच नाही ना, या पाथमध्ये करंट फ्लो होतच नाही. म्हणजे हे जे I1 आहे ते डायरेक्टली पुढे निघून चालले, हे जे I2 आहे ते इथून अवेलेबल होतंय, म्हणजे इथून हा जो जंक्शन आहे तो तिथं कॉन्टॅक्टमध्ये नाही असं अज्यूम करू शकतो आपण. If we assume that particular part, what is going to happen? The circuit becomes very simple now, है ना. If the circuit becomes very simple, what the case will be? याला आपण परत करू शकतोय, रीड्रॉ करू शकतोय. काय होणार बघा, हे इथं असा रेजिस्टन्स दिलेला आहे, असा रेजिस्टन्स आहे. आता हा रेजिस्टन्स वरती जाईल, हा रेजिस्टन्स इथं वरती गेलेला आहे. है ना. आता बघा मी काय म्हणतोय, हा रेजिस्टन्स इथपर्यंत आला आणि हा इथूनच वर जाणार आहे. हे जंक्शन मध्ये करंट इथून डायरेक्टली इकडे चाललंय, म्हणजे हे हा जॉईंट नाही असं अज्यूम करू शकतो आपण. आता काय झालं, खूप सिंपल सर्किट झालेला आहे. हा पॉइंट A आणि हा पॉइंट B आहे ना. आता बघा व्यवस्थित बघा, कॉन्सन्ट्रेट काय होणार आहे, हे 2 सर्किट झाले सिरीज मध्ये रजिस्टर्स,
हे दोन रजिस्टर सिरीजमध्ये आहेत, हे दोन रजिस्टर सिरीजमध्ये आहेत. याला जर सिम्प्लिफाय आपण व्यवस्थित केलं तर काय येतं बघा बेटा, इफ वी सिम्प्लिफाय दिस पर्टिक्युलर थिंग व्हॉट वी आर गोइंग टू गेट. आपण याला इथं रिड्रॉ करणार आहे. तर बघा काय होणार आहे, हे दोन झाले हे ॲज इट इज बॉटमवाले रजिस्टर्स. इथं मला हे आर ॲज इट इज आहे आणि हे दोन्ही मिळून मला एक रेजिस्टन्स भेटला आहे ना. कोणते दोन, या दोघांना मी एकच केले. आर प्लस आर काय झालं, सगळे आर व्हॅल्यूचे आहेत ना. हे आर प्लस आर आता काय होणार आहे, 2R. म्हणजे इथं आर आहे, इथं 2R आहे, इथं आर ॲज इट इज आहे, इथं आर ॲज इट इज आहे. आता पुढे काय झालं बघा, हे आर आणि आर याला पॅरल आहेत ना. म्हणजे काय झालं, परत याला पॅरलमध्ये असा एक 2R रेजिस्टन्स असणार आहे. इथं 2R रेजिस्टन्स आहे आणि हा आर ॲज इट इज इथं आहे. ओके, व्हेरी सिम्पल. बघा काय काय केलं आपण, हे ॲज इट इज आर आर ॲज इट इज घेतले इथं. नेक्स्ट व्हॉट इज द थिंग, हा आर ॲज इट इज इथं आर आलेला आहे, हा आर ॲज इट इज इथं आर आला आहे. फक्त मी काय केलं, या दोघांना काय घेतलं, सिरीजमध्ये घेतलं. आर प्लस आर 2R, आर प्लस आर 2R. फाईन. म्हणजे आता सिम्प्लिफाय परत त्याला जर आपण केलं तर काय होणार बघा, इथे या लिहूया आपण, हे 2R पॅरलमध्ये आहेत. आत्ताच बघितलं आपण काय होतं बघा, हे 2R/2 होणार आहे. कसं आलं, R/n या फॉर्म्युलानुसार है ना, जस्ट वी डिस्कस्ड. म्हणजे याची व्हॅल्यू किती होणार आहे बघा बेटा, याची व्हॅल्यू होणार आहे 2R पॅरलमधून R झालेला आहे ना. सो इट बिकम्स व्हेरी सिम्पल नाव. हा पॉईंट ए आहे, एच्या अक्रॉसमध्ये हे दोन रजिस्टर्स आणि हे वरती असलेले 3 रजिस्टर्स. एक, हा एक झाला आणि हा एक, हा रेजिस्टन्स आर आहे, हा रेजिस्टन्स आर, हा आर, हा आर आणि हा आर आहे. व्हॅल्यू काय झाली, दिस इज 3R पॅरलल टू 2R है ना. 3R पॅरलल टू 2R. आपण सिम्प्लिफाय करू शकतो. कसं करतोय, प्रोडक्ट बाय सम. तर प्रोडक्ट बाय समची व्हॅल्यू काय येणार तुमची बघा, इट विल बी 3R इंटू 2R अपॉन 3R प्लस 2R है ना. तर सिम्प्लिफाय करून काय होईल बघा, 6R स्क्वेअर डिवायडेड बाय 5R. हे कॅन्सल होईल. सो इट विल बी 6/5R. दॅट इज युअर इक्विव्हॅलंट आन्सर. I hope it is very much clear. Pause the video and write the solution very nicely. Fine. Now, I hope you have done the thing. परत त्याला एकदा एक्सप्लेन करूया व्यवस्थित. बघा, हे करंट इथून I1 आलेला आहे, I1 डायरेक्टली इकडे गेलं, I2 इथं आलेला आहे. आता हे नंतर हे I2 इथं डिस्ट्रीब्यूट होईल, I3 I4 असं होणार आहे. मग हे I3 इथं आलं, I4 इथं आलं, परत हे I2 इकडून जाणार आहे. पण हे I2 डायरेक्टली मला इथं भेटलेलं ना मिरर इमेजनुसार. ओके, म्हणून काय समजलं आपण की हा जो जॉईंट आहे तो जॉईंट इथून काय झालाय, ब्रेक झाला असं अज्युम करतोय. कारण इथं करंटच फ्लो होत नाही, इकडे किंवा इकडे करंट याच्यामधून फ्लो होत नाहीये. फाईन. सो व्हॉट द केस इज, हा जॉईंट ब्रेक झाल्यामुळे सर्किट सिम्प्लिफाईड असं झालं. हे दोघं सिरीजमध्ये आहेत, हे दोघं सिरीज, हे दोघं सिरीज. आधी यांना सिम्प्लिफाय केलं आपण, R प्लस R 2R झाले, R प्लस R 2R. हे आपण इथं लिहिलंय, हे R प्लस R 2R, हे R प्लस R 2R, R R ॲज इट इज. याला जर सिम्प्लिफाय केलं हे 3R झालं, हे 2R झालं है ना. 3R पॅरलल टू 2R. याचं सिम्प्लिफिकेशन आपण इथं दिलेलं आहे, प्रोडक्ट बाय सम है ना, पॅरलल कॉम्बिनेशन. इट बिकम्स 6R स्क्वेअर बाय 5R. R is cancelled out and your concerned answer is 6/5R. Fine. Now, one more question. Now this question is only for you people to solve. Fine. I'm not going to help you to solve this question. Or let us say अजून एक क्वेश्चन मी सॉल्व करून देईन. नेक्स्ट क्वेश्चन फक्त तुम्हाला सोडवायचा आहे, दॅट इज युअर होमवर्क क्वेश्चन. फाईन. वन मोर क्वेश्चन आय मे हेल्प यू टू सॉल्व. येस, सो वी कॅन कन्सिडर दिस पर्टिक्युलर क्वेश्चन. All the questions are complex circuits. Those people who have even studying for your NEET examinations, they may also find these questions are difficult, sir, we are not able to solve these questions. Please follow whatever method we are doing in this particular case. So all these students, may it be 11th standard or 12th standard, they can use these methods to solve these complex circuits. So A and B, we have to find equivalent resistance across A and B. Fine. Now, if I want to find this, this is R,
this is R. All the resistors are of the value R. Fine. इथं एक R रेजिस्टन्स आहे, इथं एक R आहे, इथं एक R, इथं एक R, इथं एक R आणि R. परत काय करतो आपण, A आणि B च्या अक्रॉस मध्ये काय करणार आहे मी, आय एम गोइंग टू अज्युम दॅट आय हॅव प्लेस्ड अ मिरर ॲट दिस पर्टिक्युलर पॉइंट. है ना, बघा व्यवस्थित बघा, याची मिरर इमेज इथं आहे, याची मिरर इमेज इथं आहे, याची मिरर इमेज इथं आहे, याची मिरर इमेज या साईडला अवेलेबल झालेली आहे, है ना. आता जर तुम्ही व्यवस्थित बघितलं असेल, लास्ट क्वेश्चनमध्ये पण असा एक जंक्शन तयार झाला होता, त्याच्या अक्रॉसमध्ये मला हे भेटलं होतं, है ना. तर हा जंक्शन आपण काय केलेलं बेटा, ब्रेक केला होता, याला वरती घेतलं होतं, याला खाली घेतलेलं. मुद्दाम मी स्वतः सोडून देतो क्वेश्चन. वाय, बिकॉज सेम थिंग इज गोइंग टू हॅपन. हा जो जंक्शन आहे आता, हे जे करंट इथे येईल हे डायरेक्टली इकडे फ्लो होणार आहे. इट इज नॉट गोइंग टू फ्लो इन दिस पर्टिक्युलर पाथ. फाईन. म्हणजे याला सिम्प्लिफाईड व्हर्जन जर आपण या सर्किटचं काढलं तर कसं येणार आहे बघा, सिम्प्लिफाईड व्हर्जन ऑफ दिस पर्टिक्युलर सर्किट वी आर गोइंग टू रीड्रॉ ॲट दिस पर्टिक्युलर पॉईंट. तर हे आर इथून जे I1 करंट आहे ते डायरेक्टली इकडे येईल, हे जे I2 करंट इथे जाईल हे डायरेक्टली इकडे येणार आहे, है ना. कॉन्सन्ट्रेट व्हॉट आय एम सेइंग. हे इथं I1 करंट झालं, हे मिरर इमेज मला इथं I1 भेटलेली आहे. व्हेरी मच करेक्ट. येस. आता हे I2 सर इथं गेलं, हे I2, तर हे I2 मला इथं मिरर इमेजनुसार I2 मला इथं भेटलंच पाहिजे. फाईन. आता हे जे इथून I3 गेलेलं आहे, हे I3 मला कुठे भेटले पाहिजे, इथं भेटलं पाहिजे ॲज इट इज. ओके. सो what is going to happen, we are going to simplify this particular case. As we are simplifying this particular case, you will understand what do we mean, है ना. याला रीड्रॉ करणार आहे आपण बेटा व्यवस्थितपणे. इथं बघा काय होतं सर्किट. आता हे हा रेजिस्टन्स आहे, दिस इज द वन मोर रेजिस्टन्स. इथं एक रेजिस्टन्स आहे, इथं एक रेजिस्टन्स दिला त्यांनी, इथं एक रेजिस्टन्स आहे, इथं एक रेजिस्टन्स आहे. दिस पर्टिक्युलर पाथ इज ऑल्सो हॅव्हिंग 2 रजिस्टर्स. असा एक रेजिस्टन्स दिलेला आहे, असा एक रेजिस्टन्स दिलेला आहे. आता हे जे जंक्शन म्हणतोय आपण, आणि असा एक रेजिस्टन्स आहे आणि असा एक रेजिस्टन्स आहे. आता इथं काय होणार आहे, दिस इज व्हेरी व्हेरी इझी टू अंडरस्टँड. हे जे आपण म्हणतो इथं, तर एवढ्या ब्रँचमध्ये काय होतं बघा, व्यवस्थित बघा. दिस ब्रँच इज गोइंग टू बी डिवायडेड लाईक दिस, आणि ही जी ब्रँच आहे रेजिस्टन्सची ही अशी डिवाइड होते आहे. ह्या मिरर सिमेट्रीच्या क्रॉसमध्ये हे जे जंक्शन आहे ते काय होतं, आता ब्रेक होतं. का होतंय, कारण I1 करंट इथून आलंय, हे I1 मला इकडे जाऊन भेटणार आहे. कारण मिरर इमेज I1 करंट, इथे जी बॅटरी कनेक्ट केली आपण अशी, है ना, ह्या बॅटरीमधून हे टोटल करंट I आलं. इथं 3 रस्ते आहेत करंटला, I1, I2, I3, है ना. आता इथं मिरर ठेवलेलं ना, तर I1 ची मिरर इमेज मला इथं मिळेल, I2 ची मिरर इमेज मला इथे मिळणार आहे, आणि या I3 ची मिरर इमेज मला काय होणार बेटा, या I3 ची मिरर इमेज मला या साईडला भेटणार आहे. फाईन. सेम वे बघा, हे I1 इथं आलेलं आहे, हे I1 ची कॉपी मला इथं भेटली. हे जे करंट आहे इथून I2 जाणार आहे, हे I2 इथं आलं, आणि हे जे इथून I3 जाणार आहे हे I3 वापस इथं आलं. Now the circuit is very easy. How we are going to solve this particular circuit? Very simple way. सर हे 2 रजिस्टर्स सिरीज मध्ये आहेत, सर हे 2 रजिस्टर्स सिरीज मध्ये आहेत, हे 2 रजिस्टर्स सिरीज मध्ये आहेत, and these 2 registers are in series. We have to find the equivalent across points A and B. Now you can use your brain and solve this. Now what the circuit is going to be, the circuit will be very much simplified. बघा कसं simplified होईल सर्किट. हे R आणि R 2R parallel to 2R, है ना. म्हणजे काय होतं बघा, हे व्यवस्थित ड्रॉ करून घेऊ आपण. असे 2 रेजिस्टन्सेस आहेत, हे इथं आता एकच रेजिस्टन्स झाला, इथं हे परत 2 रेजिस्टन्स आहेत, इथं एकच रेजिस्टन्स घेणार आहे आपण, इथं आपण असा एकच रेजिस्टन्स घेणार आहे. आता हे कुठले आले सर, काय बी लिहायला तुम्ही, आय एम नॉट रायटिंग एनिथिंग, ओनली द सिम्प्लिफाईड व्हर्जन ऑफ दिस पर्टिक्युलर केस, है ना. कसं सिम्प्लिफाय केलं ते पण सांगतोय व्यवस्थित बघा. ऑल दोज पीपल हु आर गिविंग डिफरंट टाइप ऑफ एक्झामिनेशन्स, कॉन्सन्ट्रेट. बघा ह्या दोघांचं कॉम्बिनेशन R + R 2R, या दोघांचं कॉम्बिनेशन R + R 2
2r है ना, म्हणजे ही व्हॅल्यू झाली आता 2r, ही व्हॅल्यू झाली आता 2r, दिस इज 2r, दिस इज 2r, या दोन व्हॅल्यूज. याला पण आपण व्यवस्थित लिहू शकतोय. व्हेरी नाईस. याला पण आपण काय म्हणू शकतोय, वी कॅन सिम्प्लिफाय दिस ऑल्सो. हे काय होणार आहे परत, इथं येणार आहे एक रेजिस्टन्स. हे सिरीज आहेत ना एकमेकांना. येस, व्हेरी गुड. याला पण आपण 2r आणि याला पण आपण 2r म्हणू शकतोय. आता सिम्प्लिफाईड व्हर्जन काय झालं बघा, वी कॅन अगेन सिम्प्लिफाय दिस. याला काय म्हणतो आपण, हा एक रेजिस्टन्स आहे सर, हे 2r पॅरल होऊन एक होईल आता, आणि हे 2r ॲज इट इज जाईल. म्हणजे इथं 2r आहे, इथं 2r आहे, इथं हे पॅरल 2r/2 म्हणजे r झालं है ना. परत हे काय होणार आहे, इथं हे असंच येणार आहे, इथं एकच रेजिस्टन्स येणार आहे, त्याची व्हॅल्यू r आहे. नाव आय होप यू पीपल विल सॉल्व दिस पर्टिक्युलर केस. हे तीन सिरीज आहेत, या तिघांची हा कसा आहे, पॅरल आहे है ना. सो वॉट एव्हर दिस बिग सर्किट वी हॅव सिम्प्लिफाईड अँड गॉट टू व्हेरी बेसिक फॉर्म. यालाच काय म्हणू शकतो आपण, सर हे 2 + 1 5r इज पॅरल टू दिस r. आय होप यू पीपल कॅन सॉल्व दोघांचा प्रोडक्ट डिवायडेड बाय दोघांचं सम. दॅट इज युअर कन्सर्न्ड आन्सर. सो दिस इज ऑल अबाउट दी mirror or vertical symmetry, whatever we had to discuss. Now the last example is for your homework, and after that we will be discussing the second case in this particular type. Fine. So एक homework साठी देऊया तुम्हाला. You people, I hope you will solve everyone without any problem. Those who have followed whatever I have told, now those people can solve this particular question. Fine. So very basic thing. इथं R रेजिस्टन्स आहे, इथं R, इथं R, इथं R, इथं R, इथं R, 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 R and R. Find equivalent resistance across A and B. है ना. काय करतो आपण, इथं vertical symmetry अशी यूज करणार आहे, and the concerned answer you have to solve. Fine. Copy the question. Now let us discuss the second type of symmetry. है ना. The second type of symmetry is what? The second type of symmetry is nothing but folding symmetry. तर फोल्डिंग सिमेट्री काय, आता ही क्वेश्चन आपण कुठं सोडवू शकतोय. तर आपण एक बेसिकली क्वेश्चन घेतला होता, सेम टाईपचा क्वेश्चन आपण इथं डिस्कस करूया. विटस्टोन ब्रिजवाला जो फर्स्ट क्वेश्चन मी तुम्हाला मागच्या लेक्चरसाठी होमवर्क म्हणून दिला होता है ना. थोडेसे बेसिक चेंजेस करून आपण त्याला इथं यूज करणार आहे. दिस इज पॉइंट ए, सो दॅट यू विल अंडरस्टँड व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन बोथ ऑफ देम है ना. तर ह्याला सिम्प्लिफाय करतो आपण. इथं घेऊया आपण r, इथं घेऊया r, इथं असणार आहे 2r, इथं असणार आहे 2r है ना. याला आपण काय म्हणूया, लेट अस से दिस इज r, डिफरंट व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स. नाव सी, जर मी इथं मिरर सिमेट्री यूज करू शकतोय का, आता बघा इथं मिरर सिमेट्री होत नाहीये, कारण याची मिरर इमेज इकडं नाहीये है ना, याची मिरर इमेज इकडं अवेलेबल नाहीये. पण सर व्हॉट वी कॅन अंडरस्टँड दॅट हे रेजिस्टन्स मला इथं दिसतंय आणि हे रेजिस्टन्स मला इथं दिसतंय. दॅट मीन्स वी कॅन डू समथिंग विच इज अक्रॉस दिस पर्टिक्युलर पाथ. म्हणजे जर मी या रेजिस्टन्सला असं फोल्ड करून याच्यावरती घेतलं तर दोन्ही सेम इमेजेस आहेत ना. नाउ कॉन्सन्ट्रेट व्हॉट आय एम सेइंग. लेट अस से दिस पॉइंट इज ए, दिस पॉइंट इज ए, हा पॉइंट बी आहे, हा पॉइंट बी आहे, आणि याला आपण घेऊया पॉइंट सी है ना. तर व्यवस्थित बघा, हा जो रेजिस्टन्स आहे आर, हा ए आणि सी च्या मध्ये आहे है ना. हा जो रेजिस्टन्स आहे आर, हा पण कोणत्या पॉइंटच्या मध्ये आहे, ए आणि सी च्या मध्येच आहे. म्हणजे हे दोघं कसे झाले एकमेकांना
पॅरलल. फाईन. नाव हा सेकंड रेजिस्टन्स जो आहे तो कशाच्या मध्ये बेटा, सी आणि बीच्या मध्ये आहे. हा जो रेजिस्टन्स आहे परत कशाच्या मध्ये आहे, सी आणि बीच्या मध्ये आहे. म्हणजे परत हे कसे झाले एकमेकांना, पॅरलल झालेत. आता राहिला फक्त हा प्रॉब्लेमॅटिक रेजिस्टन्स, हा कनेक्टेड कुठे आहे, पॉईंट सीच्या अक्रॉस आहे. म्हणजे हा डायरेक्टली शॉर्ट सर्किटेड पाथ आहे. रेजिस्टन्स नेहमी दोन वेगवेगळ्या पॉईंट्सच्या मध्ये असणार आहे, सेम पॉईंटच्या मध्ये राहत नाहीये. फाईन. सो दिस इज गोइंग टू बी कॅन्सल्ड आउट. आता सिम्प्लिफाईड व्हर्जन काय आलं सर्किटचं, मग हे जे सर्किट आहे त्याला आपण असं म्हणू शकतोय, हा रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स आहे, हे दोन रेजिस्टर्स आहेत असे. याला सिम्प्लिफाय करतोय आपण. इथं आर, इथं आर, इथं 2R, दिस इज 2R अक्रॉस पॉइंट्स ए अँड बी. नाव जेव्हा मी याला फोल्ड करतोय, याला खूप सिंपल पद्धतीने आपण अंडरस्टँड करू शकतोय. वी कॅन सिम्प्लिफाय. याला फोल्ड करून जर ठेवलं, हे पॅरलल आहेत ना आता, सो दिस बिकम्स व्हेरी बेसिक सर्किट. हा बी पॉइंट, हा ए पॉइंट, आर पॅरलल टू आर, कारण तो ए आणि सी च्या मध्ये आहे. इट बिकम्स आर बाय 2. व्हेरी गुड. आर बाय एन इक्वेशन नुसार 2R पॅरलल टू 2R हाफ होते ना, सो इट बिकम्स R. व्हॉट इज द आन्सर, R प्लस R बाय 2 प्लस R. R equivalent becomes equal to 3R by 2. So very very easy things है ना. काय केलं बघा आपण, हे जे काही क्वेश्चन होता याला आपण फोल्डिंग सिमेट्रीच्या हेल्पनी सॉल्व्ह केलेला आहे. फोल्डिंग सिमेट्रीमध्ये काय होतं बघा, जेव्हा मी याला फोल्ड करतोय, हे दोन पॉईंट्स असं नाही, जेव्हा याला फोल्ड करणार आहे आपण तेव्हा हा पॉईंट इथे येईल, हा पॉईंट इथे येणार आहे, हा पॉईंट इथे येतोय. सो व्हॉट वी कॅन से, हे दोन पॉईंट सेम, हे दोन पॉईंट सेम पोटेन्शियल असणार आहेत आणि हे दोन पॉईंट्स सेम पोटेन्शियल असणार आहेत. तर काय होणार बघा, या ए आणि सीच्या मध्ये आर आणि आर हे दोन रजिस्टर झाले, एकमेकांना पॅरलल आहेत. आर पॅरलल टू आर, आर बाय 2 होणार आहे. सी आणि बीच्या मध्ये परत हे दोन रेजिस्टन्स आहेत, याला पॅरलल मध्ये आपण कनेक्ट केलं, 2R पॅरलल टू 2R, सिम्प्लिफाय होऊन काय होतंय, आर. आता राहिलंच काय बेटा, हे फोल्ड केल्यामुळं हा एक रेजिस्टन्स बनला, हा एकच रेजिस्टन्स बनलाय, हा एक आणि हा दुसरा, हा R बाय 2 आहे, हा R आहे. सो वी कंबाइन देम अँड द आन्सर इज 3R बाय 2. फाइन. नाउ प्लीज राइट दिस and let us discuss the next example of the folding symmetry type. है ना. आता परत एक नेक्स्ट एक्झाम्पल आपण डिस्कस करूया. सो वी हॅव टू कन्सिडर वन मोर टाइप ऑफ द एक्झाम्पल. हे असा रेजिस्टन्स घेऊया, हा सेकंड रेजिस्टन्स आहे, हा थर्ड रेजिस्टन्स, हा फोर्थ, हा फिफ्थ, हा सिक्स्थ, रजिस्टर्स काउंट करून काही यूज नाही आहे, भरपूर आहेत है ना. सो वी डोंट हॅव टू वरी अबाउट द नंबर ऑफ रजिस्टर्स. जेवढे जास्ती रजिस्टर्स असणार आहेत दॅट मच दिस इज गोइंग टू बी इझी. इथं पॉईंट ए म्हणूया, इथं पॉईंट बी म्हणूया, सगळे व्हॅल्यूज आर आहेत असं अज्युम करू. सो दिस इज आर, दिस इज आर, दिस इज आर, आर 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 आर. सर किती आर घ्यायला. ओके. नाव those who have discussed mirror symmetry, इथं मिरर सिमेट्री पण ॲब्सोल्युटली लागणार आहे, तुम्ही मिररनी सोडू शकता है ना, याचीच मिरर इमेज इथं आहे. बट ॲज वी आर डिस्कसिंग दी फोल्डिंग सिमेट्री वी विल बी सॉल्विंग दिस क्वेश्चन युजिंग दी फोल्डिंग सिमेट्री. आता फोल्डिंग सिमेट्री म्हणजे काय, ज्या दोन पॉईंटच्या अक्रॉसमध्ये मला याला सॉल्व करायचं आहे त्याच्या अक्रॉसमध्ये मी ही अशी लाईन ड्रॉ करून घेतली. आता बघा, हा जो रेजिस्टन्स आहे याची फोल्ड केल्यानंतर याच्यावर ओव्हरलॅप होऊन जाईल. हा रेजिस्टन्स याला जेव्हा आपण याला फोल्ड करतो सर्किटला अक्रॉस दिस पॅरलल ॲक्सिस, फोल्डिंग किंवा पॅरलल सिमेट्री आहे ना, हे सर्किट असं आहे, याला आपण फोल्ड करतोय. फोल्ड केल्यानंतर काय बघा, या फिंगरला ही फिंगर ओव्हरलॅप, याला ही ओव्हरलॅप, याला ही ओव्हरलॅप, याला ही ओव्हरलॅप. सेम वे हा रेजिस्टन्स याला ओव्हरलॅप झाला, हा याला ओव्हरलॅप करेल, हा याला ओव्हरलॅप करणार आहे, हा याला ओव्हरलॅप करेल. This will overlap this particular thing, this will overlap this particular resistance. सगळ्यांसाठी वेगवेगळे रेजिस्टन्स आहेत है ना. सो इफ वी हॅव टू डिस्कस ऑल दिस थिंग्स इट बिकम्स व्हेरी इझी. आता बघा काय होतं, हे सगळे रेजिस्टन्स ओव्हरलॅप होतात म्हणजे सर्किट सिम्प्लिफाय होऊन काय होणार आहे, बाय फोल्डिंग सिमेट्री. दिस सर्किट बिकम्स इक्विव्हॅलेंट टू, बघा काय होणार आहे,
हा फोल्ड होऊन वरती आला, सगळे पॅरल आहेत ना. आता पॅरल कसे झाले तर ते पण समजून घ्यायला लागेल. हाऊ सर, तुम्ही काही सांगायला कसं पॅरल होतंय बघा व्यवस्थित. लेट अस से दिस पॉइंट इज ए, दिस पॉइंट विल बी ए. कसं काय घेतलं, कारण हा फोल्ड झाल्यानंतर हा सेमच पॉइंट होणार आहे ना, म्हणजे हा सेमच पॉइंट म्हणू शकतो आपण. याला म्हणूया पॉइंट ओ. हा काय येणार आहे पॉइंट, लेट अस से दिस पॉइंट इज बी. ओके, आता व्यवस्थित बघा, हे दोन रजिस्टर्स कुठे आहेत, ए बीच्या मध्ये आहेत. हे दोन रजिस्टर्स कुठे आहेत, ए बीच्या मध्ये आहेत. म्हणजे एकमेकांना कसे झाले, पॅरलल झाले. अजून सिम्प्लिफाय करायचं असेल तुम्ही याला पॉइंट सी म्हणा. काय फरक पडतं, सिरीजच कॉम्बिनेशन आहे. सो इट बिकम्स व्हेरी इझी. हा ए सीच्या मध्ये आहे, हा ए सीच्या मध्ये, एकमेकांना कसे झाले, पॅरलल. हा ए ओच्या मध्ये आहे, हा ए ओच्या मध्ये आहे, एकमेकांना कसे झाले, पॅरलल. हे दोघं एकमेकांना पॅरलल आहेत, हे दोघं एकमेकांना पॅरलल आहेत, हे आणि हे एकमेकांना कसे झाले, पॅरलल झालेत है ना. सो लेट अस से दिस इज एक्स अँड दिस इज वाय फॉर फर्दर सिम्प्लिफिकेशन. आता याला आपण रीड्रॉ करणार आहे बघा. रीड्रॉ केल्यानंतर काय होईल, हा याच्यावरती गेला, आर पॅरलल टू आर काय होणार आहे, R/2. म्हणजे हा रेजिस्टन्स, हा पॉइंट ए घेऊया, इथं झाला एक रेजिस्टन्स. याचं काम आपण याला आपण यूज केलेलं आहे है ना. आता राहिलं कोणते, हे रेजिस्टन्स राहिले, म्हणजे हे रेजिस्टन्स असा येणार आहे. इथं कोणता घेतला बेटा आपण, याला आणि याला घेतलंय. काय याची व्हॅल्यू, हा झाला R/2, हा झाला R/2 है ना, कारण पॅरलल आहेत, हाफ होणार आहेत म्हणून घेतलं. याला पण घेऊया आपण. आता हा कुठे येणार आहे, हा इथं असा येईल R/2. आता राहिला कोणता रेजिस्टन्स, हा आणि हा. परत हा वरच्या ब्रांच मध्ये गेलाय, इथं आला, हा काय झाला R/2 है ना. आता दिस इज कॅन्सल्ड, दिस इज कॅन्सल्ड, हा इथं येईल, हा काय झाला परत, व्हेरी गुड, दिस इज गोइंग टू बी R/2. Now what is remaining, only these registers are remaining. Let us use them also. This particular path becomes equal to है ना, हा इथे जॉइन करूया. and this is the concerned resistance. हा पॉइंट बी आहे, हा झाला R/2. आता सिम्प्लिफाय, any student can simplify this particular thing. काय होणार बघा, R/2 प्लस R/2, हाफ आणि हाफ एक झाला R. R/2 प्लस R/2 R. R पॅरलल टू R, R/2. म्हणजे फक्त तीनच रेजिस्टन्स राहिले. आता कोणते तीन रेजिस्टन्स राहिले बघा, हा R/2 ॲज इट इज आला इथं, हा R/2 आला ॲज इट इज इथं. बघा इथं काय झालं, R/2 प्लस R/2 R. हे R एकमेकांना पॅरलल आहे, म्हणजे परत हे काय झालं, R/2. हा पॉइंट ए, हा पॉइंट बी. आन्सर काय झालं, 3R/2. दॅट इज द कन्सर्न्ड R इक्विव्हॅलंट. I hope it is very easy है ना. Now looking at these difficult things, you can simplify and solve the concerned things. Fine, should we discuss? I think we should discuss last example of this particular type, and I hope everything will be cleared and you will be very happily able to solve whatever the things are there. Fine, so let us discuss one last example of this particular type. After this we are going to end this particular point, and I hope you have understood whatever things we have discussed till now. Assuming that, or now you can solve whatever the concerned questions are there of this particular type. Okay, so these are the different things. प्रत्येक व्हॅल्यू रेजिस्टन्सची R आहे. 2R घ्या, 3R घ्या, तुम्हाला जेवढे R पाहिजे तेवढे घ्या. ओनली द थिंग इज दॅट ऑल दी रेजिस्टन्सेस मस्ट बी ऑफ सेम व्हॅल्यू. आता एखादा विद्यार्थी म्हणेल, सर जर सगळे रजिस्टर्स वेगवेगळ्या व्हॅल्यूचे झाले, देन दर इज वन मोर टाईप, यू हॅव टू यूज किर्चॉफ्स लॉज टू सॉल्व दीज टाईप ऑफ क्वेश्चन्स. सध्या आपण बेसिक कॉम्बिनेशन ऑफ रजिस्टर्स बघतोय. वी आर नॉट गोइंग इन द डिटेल्स ऑफ किर्चॉफ्स लॉज. जर या व्हॅल्यूज वेगवेगळ्या झाल्या, स्टिल वी कॅन सॉल्व. देर आर डिफरंट वेज ऑफ सॉल्विंग. वी हॅव टू सॉल्व दोज क्वेश्चन्स युजिंग किर्चॉफ्स लॉज है ना. दॅट इज ऑल्सो गोइंग टू कम. फाईन. नाव याला आपण सिम्प्लिफाय करणार आहे. रेजिस्टन्स मला काढायचा अक्रॉस ए अँड बी. आता बघा, मिरर सिमेट्री यूज करू शकतो का मी.
मिरर सिमेट्री कशी यूज करतो आपण, ज्या दोन पॉईंट्सच्या मध्ये मला रेजिस्टन्स काढायचा आहे त्याच्या परपेंडिक्युलरली मिरर प्लेस करतो. कधी करू शकतोय, जर दोन्ही साईडला सेम व्हॅल्यू असतील तर. इथं बघा, जर मी असा मिरर ठेवला तर मला मिळते का, नाही मिळत. सो फॉर दिस क्वेश्चन अगेन व्हॉट आय हॅव टू डू, आय हॅव टू यूज फॉर दिस क्वेश्चन दी कन्सेप्ट ऑफ फोल्डिंग और पॅरलल सिमेट्री. तर मी फोल्ड कसं करणार आहे बघा, या पर्टिक्युलर थिंगला, या सर्किटला मी या पद्धतीनं फोल्ड करणार आहे, है ना. आता फोल्ड करणार आहे तर व्यवस्थित समजून घ्या कसं फोल्ड होतं आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग है ना. आता व्यवस्थित समजून घ्यायचं कसं होणार आहे. तर बघा, जेव्हा मी याला असं फोल्ड करणार आहे तेव्हा मला काय होईल बघा, आधी पॉईंट्स येऊन घेऊया. लेट अस से दिस. आता फोल्ड केल्यानंतर जेव्हा मी हे जॉईन करतोय तर हा पॉईंट एक्झॅक्टली कुठे येणार आहे, दिस पर्टिक्युलर पॉईंट इज देअर. हा जो पॉईंट आपल्याकडे इथं आहे, लेट अस से दिस इज एक्स पॉईंट, हा एक्स पॉईंट एक्झॅक्टली इथे येऊन जाईल, कारण फोल्ड केल्यानंतर हे दोन्ही एंड्स जॉईन होणार आहेत, है ना. आता जर हा पॉईंट मी वाय घेतला तर हा पॉईंट पण काय होणार आहे, वाय पॉईंट होऊन जातोय. फाईन. आता राहिलं काय, हे तर ए आणि बी पॉईंट्स ॲज इट इज आहेत. नाव लेट अस अंडरस्टँड व्हॉट इज गोइंग टू हॅपन. तर बघा, ह्याला रीड्रॉ करूया आपण या साईडला. जेव्हा आपण हे सर्किट रीड्रॉ करतोय तेव्हा मला काय दिसतंय बघा, व्यवस्थितपणे बघून घ्या. है ना. जेव्हा रीड्रॉ करतो बघा, हा पॉईंट इथे येऊन जाणार आहे, फोल्ड होणार आहे. हा पॉईंट याच्यावर ओव्हरलॅप होऊन जाईल. हे दोन पॉईंट्स तर फोल्ड होणार नाहीत. म्हणजे बघा काय होतंय, इथं एक्स म्हणलंय, इथं एक्स म्हणलंय, इथं वाय घेतलेलं आहे, इथं वाय पॉईंट. का पॉईंट सेम का घेतो आपण, कारण हे फोल्ड झाल्यानंतर सेम पोटेन्शियल येणार आहेत ना, एकच जॉईन होणार आहेत. फाईन. आता हा रेजिस्टन्स जो आहे एक्स आणि एक्सच्या मध्ये कनेक्टेड आहे, तो बाय डिफॉल्ट काय झाला, कॅन्सल झाला. दॅट मीन्स आय कॅन टोटली इरेज दिस पर्टिक्युलर, याची गरजच नाही आहे, कारण हा एक्स आणि एक्सच्या मध्ये आहे. म्हणजे तो सेम पॉईंटच्या अक्रॉस कनेक्ट झाला. रेजिस्टन्स कसा कनेक्टेड असतोय, इट इज आयदर कनेक्टेड बिटवीन टू डिफरंट पॉईंट्स, इट इज कनेक्टेड बिटवीन टू डिफरंट पॉईंट्स. इथं जो कनेक्ट होता तो कसा होता, एक्स आणि एक्सच्या मध्ये सेम पोटेन्शियलच्या मध्ये कनेक्टेड आहे, म्हणजे इथं करंट फ्लो होणार नाहीये. फाईन. सो वी हॅव टू अंडरस्टँड दिस थिंग. परत हा बघा, हा वाय आणि वायच्या मध्ये आहे, सो दॅट इज वाय दिस रेजिस्टन्स इज ऑल्सो कॅन्सल्ड आउट. हा पण रेजिस्टन्स सर्किटमध्ये राहिलेलाच नाहीये. फाईन. सो व्हॉट इज रिमेनिंग, हा रेजिस्टन्स याच्यावरती ओव्हरलॅप होऊन जाईल, हा रेजिस्टन्स याच्यावरती ओव्हरलॅप होऊन जाईल, हा याच्यावरती ओव्हरलॅप होईल. याचं काय, तो एकच आहे, तो तसंच राहणार आहे. फाईन. सो याला आपण व्यवस्थित रीड्रॉ करूया सो दॅट यू कॅन अंडरस्टँड. दिस इज दी सर्किट. आता ह्याची गरज नाही ना, ओनली दिस इज रिमेनिंग. हा इथं आला, याच्यामध्ये कोणत्या ब्रांच नाही, इथं दिस इज इन दिस पर्टिक्युलर ब्रांच. याला व्यवस्थित काढूया आपण, असंच परत कन्फ्युजन नको. है ना. सो सी, दिस इज, दीज टू आर कॅन्सल्ड आउट. हा याच्यावरती ओव्हरलॅप होईल, हा याच्यावरती ओव्हरलॅप होणार आहे, हा ॲज इट इज राहणार आहे, हा इथे येईल. आता बघा काय होतं मग, सो दिस बिकम्स रेजिस्टन्स. हा ॲज इट इज राहिला, इथं हा ॲज इट इज राहिला, हा या पद्धतीने येणार आहे. फाईन. हा इथं असा येणार आहे आणि याच्या इथं along with this there will be a resistance like this. Fine. So see, this is available, present here. हा present आहे, हा पण present आहे आणि हा पण इथं present आहे. So whatever the things we are discussing, all the resistance are available. याची व्हॅल्यू R आहे, हा ॲज इट इज राहतोय, कारण याला दुसरा ओव्हरलॅप व्हायला रेजिस्टन्स नाहीये, हा Rच राहिला. हे R/2, हे R/2 आणि हा R/2 है ना.
परत एकदा काढायचं आहे, लक्षात नाही आलं. सो व्यवस्थित त्याला समजून घेऊया आपण. Difficult question, you have to understand. है ना. सो दिस इज, हे दोन रजिस्टर्स कॅन्सल झालेले आहेत ॲज इट इज. फाईन. हा ओव्हरलॅप झाला आहे. सो वी आर हॅव्हिंग, इथं रिड्रॉ करूया. हा ॲज इट इज आला इथं. हा पॉईंट ए आणि हा पॉईंट बी आहे. फाईन. हा रेजिस्टन्स आहे, हा इथं राहील. हा आणि हा ओव्हरलॅप होऊन इथं काय झालं बेटा, दिस बिकम्स R/2. फाईन. हा आणि हा ओव्हरलॅप होऊन इथे येईल. सो दिस बिकम्स R/2. राहिला फक्त हा आणि हा. दिस इज अगेन ओव्हरलॅप्ड अँड इट बिकम्स R/2. सो दॅट इज दी ओनली सर्किट अवेलेबल. सिम्प्लिफाय करा. हे 3 रजिस्टर्स सिरीजमध्ये आहेत, तो त्याला पॅरलमध्ये जाणार आहे. याची व्हॅल्यू काय, हा इथं R होता, हा इथं Rच राहणार आहे. फाईन. हे सगळे व्हॅल्यूज तर आपल्याकडे ऑलरेडी R त्यांनी सांगितले होते ना रजिस्टन्समध्ये. हे दोघं कॅन्सल का झालेले आहेत हे तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. हा पॉईंट X घेतला, हा X घेतला आहे, हा Y घेतला आहे, हा Y घेतला आहे. आता X Y का घेतले, हा सर्किट असा आहे ना, जेव्हा आपण याला फोल्ड करणार आहे तेव्हा हे दोन एंड्स जॉईन होतील, हे दोन एंड्स जॉईन होतील. जॉईन झाल्यामुळे दोघांचं पोटेन्शियल कसं होणार आहे, एक्झॅक्टली सेम होणार आहे. दॅट इज वाय दीज 2 रेजिस्टन्स विल बी कॅन्सल्ड आउट. यांच्यामध्ये करंट फ्लो होणार. देअर वोंट बी एनी करंट फ्लोइंग इन दिस पर्टिक्युलर रजिस्टर्स. सो दे आर कॅन्सल्ड आउट. आता याच्यासोबत हा ओव्हरलॅप झाला R/2, कारण ते पॅरलल झाले. याच्यासोबत हा ओव्हरलॅप झाला, ते पॅरलल R/2 झाले. याचा आणि याचा ओव्हरलॅप होऊन हा R/2 झाला. राहिला फक्त हा रेजिस्टन्स. सो व्हॉट इज द कन्सर्न आन्सर, R इक्विव्हॅलंट इज इक्वल टू R पॅरलल टू 3R/2 है ना. याला सिम्प्लिफाय करू शकतो आपण. सिम्प्लिफाय जर केलं तर काय येणार आहे, 3R/2 इंटू R, प्रोडक्ट बाय सम ना, डिवायडेड बाय 3R/2 प्लस R. सिम्प्लिफाय करूया बेटा. काय तर बघा याला सिम्प्लिफिकेशन. दिस बिकम्स 3R²/2 अपॉन, याची व्हॅल्यू काय होणार आहे, 3R प्लस 2R/2. This is cancelled out. It becomes very simple as 3R²/5R. This is cancelled out. Answer is 3R/5. So these are the things. Please write down whatever doubts are there. You can text. And for now, we stop at this particular point. In the next lecture, we will discuss the next particular point. Thank you.